हाय मित्रांनो, माझं नाव आकाश म्हणजे आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे संडे 10 तारीख ऑगस्ट। तर आज आपण मी दुपारी 2 वाजता गाडी काढली आणि आज आपण 12 तास टोटल करणार डिले। आपण बघितलं सर मी 10-11 तासच करतो। तर आज रात्री भाऊ तर कामा जाणार नाही, त्यामुळे आपण दुपारी 2 काढले, रात्री 2-3 वाजेपर्यंत करणार आहे। तर बघा 2-3 वाजता आपला सीएनजी किती अर्निंग किती होते। आपलं डेली 10 तासाचं टार्गेट तर 2000 असतं सीएनजी वगैरे सगळं काढून। तर या 12 तासामध्ये आपल्या बघू आपली अर्निंग किती होते, म्हणजे बाकीच्यांना समजेल जे 12 तास काम करू शकतात त्यांची अर्निंग किती उरते आणि काय काय रेंटनी गाड्या जातात, रेंट वगैरे स्पेंड करून त्यांचं टोटल कॉस्ट किती सीएनजीचा कॉस्ट जातोय, गाडी किती किलोमीटर चालते आणि किती हातात प्रॉफिट होतोय हे बघूया आपण। तर बघूया आता आपण फक्त जसं बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये पण ओला आणि रॅपिडो यूज करतोय, तर सेम आपण ओला आणि रॅपिडोला ऑनलाईन चाललोय। बाकीचं बघूया आता पहिली ट्रिप आपल्याला कधी लागते। आता ओलाला आपण कंटिन्यू ट्रिप राईड आपल्याला लगेच लागतं, ते जास्त टाइम वेट करायला नाही लागत आहे। बघूया आजचा दिवस कसा जातो आपला। पहिली ट्रिप तर लागली लगेच पिंपरी मार्केटवरून एरवड्याला जायचे। आपल्याला 286 काय दाखवलेले 14 किलोमीटरचे। म्हटलं ठीक आहे चालतंय। तर आता आलोय कस्टमरच्या लोकेशनवर, पुस्तक 2 का 3 मिनिटावर बाकी आहे। कस्टमरला पिकअप करायला ड्रॉप केला, बघा किती किलोमीटरचे किती भेटतंय। एरवड्याला ट्रिप ड्रॉप केली आपण आणि 14 किलोमीटरचे 286 रुपये भेटले, चांगले पर किलोमीटर 20 पकडा। त्यानंतर एरवड्यावरनंच आपल्या हडपसर रेल्वे स्टेशनची ट्रिप लागली आहे। 10 किलोमीटरचे काय 276 रुपये दिसले, चांगले अमाऊंट होते, मग पिकअप केले 10 किलोमीटरच्या हिशोबाने। तर आला आता कस्टमरला पिकअप करायला, पिकअप करून ड्रॉप करूया आणि किती किलोमीटरचे किती भेटलेत बघूया। तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली आपण हडपसर रेल्वे स्टेशनला। 263 रुपीज नाही 262 रुपीज भेटले आपल्याला, 242 राईडचे आणि 20 रुपये आपल्याला टिप त्यांनी ॲड केलेली, त्यामुळं ठीक आहे 10 किलोमीटरचे चांगले भेटलेत। इथनं बघूया पुढची ट्रिप आता कुठं लागते। तर रॅपिडोचं अजून स्टार्ट नाही केलं, ओलावरच आहे। तर आता बघू रॅपिडो पण स्टार्ट करतो। तर आपण 2 ट्रिप कंप्लीट केल्यात, त्यामधली तुम्हाला सांगतो पहिली ट्रिप आपल्याला जिथं आपण हडपसर स्टेशन ड्रॉप केलं तिथनं मग कोपावरनं कोरेगाव पार्कवरनं बापोडीला ड्रॉप करायचं। ते 11 किलोमीटर 257 रुपये भेटलेत। प्लस तिथनंच बापोडीला जिथं बिल्डिंगवर ड्रॉप केलं तर बॅक साईडवरच बिल्डिंग होती, म्हणजे बाहेर नाही लेफ्ट मारून बिल्डिंगच्या बॅक साईडला जायचं होतं। तर ती ट्रिप पण इथं मुकुंदनगरला ड्रॉप करायची आपल्या स्वारगेटच्या पाठीमागं। तर ते पण सेम 11 किलोमीटरच होते। तर त्याचे आपल्याला 297 रुपये भेटले, प्लस कस्टमरने टिप ॲड केली 30 रुपये। तर टोटल आपल्याला 327 रुपये भेटलेत। तर ठीक आहे आपलं म्हणजे पर किलोमीटर 20-21 रुपयांनी ट्रिप लागली, बरं आहे काय एवढं हे नाही आहे। तर चांगला रेट देते ओला मला। तर आतापर्यंत सकाळचा ट्रिप चांगल्याच पडल्या, म्हणजे ओव्हरऑल माझे 1000च्या आसपास झाले आणि गाडी फक्त 63 किलोमीटर चालली आहे। तर बघूया आता याच्या पुढं किती वेळ लागतं पुढची ट्रिप लागायला। स्वारगेटला अजून ट्रिप तर नाही पडली अजून। दोन्ही ट्रिप मला अगोदर तर दोन्ही ट्रिप कंप्लीट करायच्या अगोदर ट्रिप लागत होत्या, पण आता तर अजून लागली नाही, बघूया किती वेळ लागते। हा मित्रांनो, आता आपण जी बोललो शेवटची ट्रिप आपल्याला लागली स्वारगेटनं देऊची 576 रुपये झाले, पण कस्टमरची लोकेशन रॉंग होती आणि त्यामुळं लोकेशन अपडेट केली आपण रॉंग ॲड्रेसवर कसा गेलो, म्हणजे आपण जे तो पॅसेंजर नव्हतो घेऊन आलो। ओलामध्ये ऑप्शन आहे पार्सलचं, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जे ओला यूज करतात। तर त्यामध्ये त्यांना केक डिलिव्हर करायचं होतं, म्हणजे हे आपलं स्वारगेटवरनं इथं देऊला। तर मला तर 500 समथिंग दाखवलं, मी चेक नव्हतं केलं। पिकअप पॉईंटला गेलो 608 रुपये झालते, त्यातले ओलाचं सगळं कट वगैरे करून 576 झाले। पण तिथनं परत 5 किलोमीटर कुठं कस्टमरने दुसरीकडे बोलवलेलं, म्हणून मी त्यांना कॉल आधी सांगितलं 100 रुपये एक्स्ट्रा लागतील, चालेल काय प्रॉब्लेम नाही। लोकेशनवर गेलो मी, तर कस्टमरला दिले, तर 708 रुपये कस्टमरनी पे केलेत। तो ओव्हरऑल आजची अर्निंग आत्तापर्यंतची, आता वाजलेत 8 वाजून 6 मिनिटं झालेत, आपण दुपारी 2 वाजता गाडी काढलेली। तर 1802 रुपये झाले। गाडी आपली चालली तुम्ही बघू शकता 103 किलोमीटर आणि टाकी आपली अजून अर्धी आहे। तर माझ्या मते 1800 झाले, तर अजून 1802 रुपये झाले, तर अजून 1200चा अर्निंग आरामात होईल। आणि आपण तसं पण सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत करणार आहे, आज 12 तास कंप्लीट करायचं आहे। तर अर्निंग चांगलीच होईल। ओलाला तर रेट खरंच ओलाला रेट चांगलं देते। मी स्वतः दिवसभर फक्त ओला मारली आहे, तुम्ही सकाळपासून अगोदरच्या राईड बघू शकता। तर रॅपिडो तर ऑन केला, आता रॅपिडो ऑन करतो। रॅपिडोचं टेन्शन नसतं बघा, सगळे जे रॅपिडो यूज करताना माहिती आहे, रॅपिडो रिचार्ज केला तर तो 365 डेज ती व्हॅलिडिटी आहे त्याची। ओलामध्ये फक्त एवढंच आहे की आज रिचार्ज जर 1 डेचा रिचार्ज केला तुम्ही तर तो 1 डेला संपणार, तर तुम्ही यूज त्याच्यावर राईड मारा नाही तर नका मारू। त्यामुळं ओलाचा रिचार्ज मला फायदा तर झालाच आहे। राईड तर आता कंटिन्यू येतात आहे, मी जर अगोदर 3-4 दिवस डेली ओला वापरतोय म्हणून येतात आहे का ते माहीत नाही का राईडच खरंच वाढलेत। तर असं अजून प्रॉपर तर काय समजलं नाही, पण मी हे आज 4था दिवस आहे ओला यूज करतोय आणि रेट मला खरंच चांगले भेटतात। ते 20 रुपये 18 रुपयेच्या हिशोबानेच रेट भेटतात। बाय चान्स कोणती एक राईड भेटली कमी रेटनी तर भेटली, नाही तर मग बाकी सगळ्यांचे राईड आपले चांगलेच भेटतात। तर बघूयात
आजचं अजून आपली अर्निंग बाकी आहे, तर टोटल आज किती अर्निंग होतीये. तर आता तर ओला आणि रॅपिडो ऑनलाईन जातो, राईड पण लगेच लागते. एक लागलेली 200ची 10 किलोमीटरची होती, पण चाकण होतं म्हणलं त्या साईडला आता जायला नको एवढ्या टायमिंगला. तर आपण पिंपरी निगडी किंवा त्या साईडचीच बघूया. तर बघा मित्रांनो आता पुढची राईड कधी लागते. 2 ट्रिप कंप्लीट केल्यात. म्हणजे पहिली ट्रिप आपल्याला आपण ते देहूवरनं भोसरी बस स्टॉपची लागली. तर त्याचे आपल्याला 326 रुपये ॲपमध्ये दाखवलेले, पण कस्टमरने आपल्याला 400 रुपये दिलेत. काय माहित का त्यांना कॅब भेटत नव्हती का आपली कॅब भेटली म्हणून त्यांनी एक्स्ट्रा दिले, काय बोलले घ्या. ठीक आहे, तरी आपण म्हणजे 300 रुपये आपल्याला भेटलेत आणि प्लस 100 म्हणजे 400 रुपये त्याचे आपल्याला भेटले 10 किलोमीटरचे. तर चांगलेच भेटले, म्हणजे टिप भेटल्यामुळे 400 रुपये झाले. मग त्यानंतर तिथं आपल्या भोसरी बस स्टॉपवरून आपल्याला पुढची टिप लागली. इथं नाशिक आपलं बापोडीच्या पुढच्या खडकीच्या चौकात सोडायचं होतं. तर ते ड्रॉप केलंय. तर 9 किलोमीटरचे आपल्याला 240 का 45 रुपये भेटले. ते मी प्रॉपर बघितले नाही, त्या पुढची टिप आली मला, तुम्ही बघू शकता त्याचे किती भेटले मला. आणि पुढची टिप आता आपल्याला लागली, चांगली लागली आहे. तळेगावची आहे माझ्यामध्ये 700 किती रुपीज दाखवलेले. तर आता मला हे माहित आहे की ओलामध्ये टोल ॲड होऊन येतो का ॲड होऊन येत नाही, ते आता आपल्याला गेल्यावर कळलं. आणि आपल्याला ते 700 किती काहीतरी दाखवलेले. म्हटलं त्याला ठीक आहे, अमाऊंट जास्त आहे. आणि त्या साईडला जायला कसं तर आपल्याला रोड पूर्ण मोकळा भेटेल. आणि त्यात दुसरा प्लॅन आहे की त्यांना काहीतरी पार्सल ड्रॉप करायचं आहे, त्यामुळे आपल्याला AC वगैरेची काही गरज लागणार नाही. मग गाडी पण चांगली ॲव्हरेज देईल. आणि तिथनं जर रिटर्न ट्रिप भेटते तर अजूनच चांगलं. मला 9:30-10 वाजले, तर भेटली तर ट्रिप रिटर्न चांगलंच आहे. एअरपोर्टची वगैरे काहीतरी भेटू शकते, जर भेटली तर चांगलंच आहे. यायचं पण आपलं टोल वाचेल आणि किलोमीटर वाचतील आणि 700ची अर्निंग पण होईल. आता बघूया कस्टमरच्या लोकेशनला चाललोय. ड्रॉप केल्यावर टोटल सांगतो अमाऊंट किती भेटेल आपल्याला आणि किती किलोमीटर भरतात ते, आणि आपली अर्निंग किती झाली आहे, गाडी किती किलोमीटर चालली आहे, सगळे डिटेल मी शेअर करतो. ट्रिप एक्सेप्ट केली आहे आणि त्यामध्ये आता आपण इथं CNG पंपवर आहे. तर ती मावळ साईडची आहे का, ती 40 किलोमीटर आहे. तर आपला CNG इतकाच बाकी होता आणि गाडी 137 किलोमीटर चालली आहे. तर म्हटलं आता चाललो तिथं CNG भेटेल नाही भेटेल, आता फुल करूया. आणि मी यासाठी व्हिडिओ बनवतोय. आपला पार्सल बघा हे भेटलं, हे काहीतरी बड्डेचं लाइटिंग आहेत, बघू शकता. तर हे आपल्याला डिलिव्हर करायचं आहे. हे आपला पिकअप आहे आणि हा ड्रॉप आहे. तर आता आपण आलो CNG पंपावर, CNG भरूया आणि जाऊया पुढं. म्हणजे कसं येताना आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, CNG वगैरे कुठं असं शोधावं लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की टोलचं मी जसं सांगितलं की टोल मी जसं ट्रिप स्टार्ट केली, स्टार्ट केला OTP टाकून स्टार्ट केला मग तिथं नोटिफिकेशन आली की टोल चार्जेस जे आहे ते तुमच्या बिलमध्ये ॲड होऊन येणार, कस्टमरकडे एक्स्ट्रा घेऊ नये. म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्याला बिलमध्ये टोल टॅक्स सिटी टू सिटीमधला ॲड होऊन भेटतो. तरी आपण आता ज्या ट्रिप ड्रॉप करतो बघूया पूर्ण डिटेलमध्ये टोल किती ॲड होतोय की नाही होते काय ते आपल्याला प्रॉपर तिथं समजेल. तर भेटूया. आता मला इथनं रस्ता दाखवतोय 56 मिनिटाचा बापोडीला आहे सध्या मी. तर इथं लाईन होती, म्हटलं तर CNG भरून जाऊया, परत तिथं कुठं शोधत बसणार. तर बघूया आणि तिथं पोचल्या बघूया टोल आपली अर्निंग किती झाली आहे, काय झाली आहे, गाडी किती किलोमीटर चालते. तर हा मित्रांनो, तर जसं बोललो मावळची ट्रिप लागली, आपण ट्रिप ड्रॉप केली आहे. 11 वाजून 10 मिनिटांनी ट्रिप डन झाली आहे टोटल. आणि आता पुढची ट्रिप पण लागली आहे, ही मावळमध्ये ड्रॉप करायची. 286 रुपये देत होते. तर म्हटलं त्याला जाऊ दे पिकअप करूया. काय 8 किलोमीटरला जायचं ड्रॉप करायचं आहे, म्हटलं जाऊ दे अमाऊंट चांगली भेटते म्हणून पिकअप केलं, किलोमीटर कमी आहेत. तर बोलूया आपण या टॉपिक होतो. ट्रिप ड्रॉप केली तर जे आपल्याला 701 रुपये भेटलेत टोल वगैरे कट करून. तर 701 रुपये भेटले. तर ओव्हरऑल आपली अर्निंग आजची गाडी तर आपली चालली आहे 1772 का 73 चालली आहे आणि अर्निंग 3124 रुपये झाली आहे. फक्त ओला मारला दिवसभर, रॅपिडो पण नाही, फक्त ओला मारले. तर झाली अर्निंग तर चांगली बऱ्यापैकी. आणि 12 तास काय आपले अजून आपण 2 वाजता चालू केलं तर 1 मिनिट कॉल आला. हां, तर म्हणजे अजून आपण 2 वाजता चालू केलं तर अजून आपले 10 तास पण प्रॉपर झाले नाही आहेत. तरी चांगलं आहे, अर्निंग तर चांगली झाली. आज संडे म्हणून झाली का काय माहिती नाही, अमाऊंट सगळे आपल्याला चांगलेच भेटले ते पर किलोमीटर 21-20 रुपयांनी वगैरे. आता ही ट्रिप पण आपल्याला चांगली भेटते. 286 रुपीज काय ते दाखवलेले आणि ड्रॉप काय 15 मिनिटात ड्रॉप आहे, कंप्लीट होतोय ट्रिप. तर ठीक आहे, इथनं 4 मिनिटावर पिकअप आहे. आता हे पिकअप करूया, कस्टमरला ड्रॉप करूया आणि आता हायवेला कुठं ते जेवण वगैरे करूया. आता रात्री परत जास्त लेट झाला, जेवण पण भेटणार नाही, तर मग फक्त अंडा राईस वगैरे तेच खावा लागेल. तर भेटूया मित्रांनो ट्रिप ड्रॉप केल्यानंतर किंवा हायवेला गेल्यानंतर मी परत बनवतो व्हिडिओ. हा मित्रांनो, आता आपण आहे इथं पाषाणमध्ये आणि आपण तळेगावला मेन हायवेला गेलो. हायवेला आपण जेवण वगैरे केलं, म्हणजे चायनीज खाल्लं असलं, चायनीज भेटला तिथं. तर चायनीज खाण्याचं आपलं तिथं एक छोटी ट्रिप लागली.
285 भेटले तिथनं 9 किलोमीटरचे. तर ती ट्रिप आपण कंप्लीट केली. त्यानंतर तिथनं आपल्याला म्हटलं जास्त वेळ थांबलो मग कमसे कम तासभर माझा गेला असेल, पाऊण तास समजा. कारण एकच्या नंतर पुन्हा थंडच झालं. इथं पुण्याला काही ट्रिपच लागत. जरा पुढे आलो तिथं पाषाणची ट्रिप लागली. तर पाषाणला ड्रॉप केलं आहे. 8 का 7 किलोमीटरचे आपल्याला ओलाकडनं तर 190 भेटले, पण कस्टमरने 250 रुपये पे केलेत. म्हणजे टोटल आपल्याला 40 रुपये एक्स्ट्रा समजा, तर 240 रुपये भेटले. म्हणजे 280 आणि 240, तर 400 प्लस म्हणजे 520 रुपयाच्या आसपास आपलं काम. 2 ट्रिप झाल्यात 520च्या. तर आणि आता वाजले सकाळचे 2:14 झालेत. बघू शकता 2:14 झालेत. आणि आपली ओव्हरऑल अर्निंग 3800-900च्या आसपास आहे. त्यातलं CNG मायनस करा, 800-900 अजून गेला असेल. आणि आपली टाकी अजून उरली बघू शकता. अर्धी टाकी आणि एक कांडी आहे. म्हणजे हे 300-350चं बसलं याच्यात. तर ओव्हरऑल 900चा राऊंड फिगर पकडूया आपण, 900 किंवा 700चा. तर आपल्याकडं 3000च्या वरच आपलं प्रॉफिट राहतो. अजून टोटल नाही केली आपण. 2 वाजले, अजून मी 3:30 किंवा 4 वाजेपर्यंत करणार आहे. त्यानंतर मग घरी जाऊन तसंच बारामतीला निघणार आहे. तर बघूया आता. इथनं तर राईड लागणार ना पाषाणवरनं काही, तर आपण स्टेशनकडे जाऊया. कारण स्टेशनला थोडंफार राईड जास्त असतील आता संडे म्हटल्यावर. तरी एकदा जाऊया, बघूया. थांबा, राईड लागली, झाली, अनमिस झाली. ओलामध्ये असं होतं मोठ्या जर रेटच्या राईड असेल तर लगेच गायब होतात ते. तरी आता बघूया आपण स्टेशनकडे जाऊया हळूहळू. राईड लागलंच आपल्याला. तर आपण स्टेशनकडे येत होतो. तर वाकडेवाडी बस स्टॉपवरून आपल्याला ट्रिप लागली. खराडीला ड्रॉप केले. 236 रुपये भेटलेत 11 किलोमीटरचे आहे. ठीक आहे, पर किलोमीटर 20 रुपयांनी ओलावर राईड लागली आहे. आता वाजले 3 वाजलेत. आता आपण बघा घराकडे लोकेशन टाकूया, म्हणजे घराकडे जायला सोपं पडेल. तर मला आत्ताच नोटिफिकेशन आली, माझं उबरचं अकाउंट ॲक्टिव्ह झालं आहे. तर उबरचं आपण काही यूज करत नाही. बघूया घराकडे जायला ट्रिप नाही लागली तर घराकडली लोकेशन टाकूया, म्हणजे घराकडे जायला तरी भेटेल ट्रिप. आणि उबरवर तेच कुठं इथं सर्च बोनस दाखवत होता पूर्ण वाकडेवाडीलाच, पण अक्षरशः पर ₹10 पर किलोमीटर. तर फक्त 11 किंवा 12 रुपये पर किलोमीटर असेच रेट आहेत बस. त्याच्यावर काय नाही. उबर त्यापेक्षा ओलावर 20 रुपयांनी रेट आहे. आपण रॅपिडो पण ऑन करूया. रॅपिडो सकाळपासून एक पण ट्रिप नाही मारली. आता बघूया किती वेळ लागतं आता पुढची ट्रिप लागायला. तर हा मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 8:26 झालेत. म्हणजे जसं मी बोललो होतो की काल बारामतीला येतं, आता बारामतीला पोचलोय. आणि मी दोन राईड मारून आपलं लगेच निघालो बारामतीसाठी. तर ओव्हरऑल मी अर्निंग सांगतो तुम्हाला. लास्टच्या आपण 2 ट्रिप कंप्लीट केल्या. तर हां, तर जी शेवटच्या 2 ट्रिप होत्या, ज्या आपण खराडीला ड्रॉप केल्यानंतर आपल्याला तिकडनं तर आपल्याला हडपसर एअरपोर्टची ट्रिप लागली. त्याचे आपल्याला 157 भेटलेत. कशामध्ये 167 पे केलेत, आपल्याला 157 भेटलेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची ट्रिप लागली खूप वेळ लांब. आपण कमसे कम 15 ते 20 मिनिटात आपल्याला ट्रिप लागली पुनवलेची. आपण शिवाजीनगरमध्ये गेलो तो वाकडेवाडी बस स्टॉपवरनं आपल्याला पुनवले पिंपरी चिंचवड, म्हणजे हे मेन एक्सप्रेस हायवेला ड्रॉप करायचं होतं. ते ड्रॉप केले कस्टमरला. त्याचे आपल्याला 389 आपण कलेक्ट केलेत. आणि आपल्याला 367 रुपीज भेटलेत. 368 समजा 20 किलोमीटर. तर चांगले पर किलोमीटर 18-19 रेट देतो ओला. खरंच चांगला रेट देतो रात्रीचं. मी उबरवर पण चेक केलेलं, माझं अकाउंट नोटिफिकेशन आलं अकाउंट स्टार्ट झाले करून. बट आणि त्या सर्च बोनस पण दाखवतो. पण तरी जेवढ्या राईड होतात पिकअप तर लांबचे 4 किलोमीटर 6 किलोमीटर. आणि रेट त्यांचा 12 रुपये पर किलोमीटर, 11 रुपये पर किलोमीटर, कुठे 10 रुपये पर किलोमीटर. तुम्ही पिकअपचं आणि ड्रॉपचं कॅल्क्युलेशन करताल तर दोन्ही मिळून असं पर किलोमीटर 10 रुपीजनी होत होते. तर मी बंदच केलं. बोललो मी एक तर बोललो रिकामा जाईल, म्हणजे उबरची ट्रिप नको त्यापेक्षा. कारण 4 पण वाजून गेलते. जर मी एक जरी ट्रिप कंप्लीट केली असती तर मला 89 रुपीजचा रिचार्जचा हे लागला असतं, वॉलेट मग मायनस झाले असते. आणि मी म्हटलं मला तर बारामतीला जायचंय, एक राईड मारून परत कशाला खाली पोहोचे 89 रुपये द्यायचे. म्हणजे 300ची जरी राईड मारली त्यातनं 89 रुपीज मायनस होणार. राहिले 220 रुपयासाठी कशाला राहू द्या. एक पण राईड एक्सेप्ट नाही केली. ओलाची आली, ओलाची एक्सेप्ट केली, ड्रॉप केलं. तिथं घरी आलो, कपडे वगैरे पॅक केले, डायरेक्ट बारामतीला आलो. तर ठीक आहे, आता आलोय आपण लवकर. आणि ओव्हरऑल आपली आजची अर्निंग बघूया आपण. गाडी आपली टोटल मी सांगतो रात्रीची थोडंफार जास्तच चालली.
कारण आपल्याला एवढं मी म्हणजे अनुभवलं, भले संडे असलं तरी आपल्याला पिकअपसाठी आहे ना थोडं इथून तिथून हलावं लागेल रात्रीचं, तर कंटिन्यू आपल्याला राईड पाहिजे असतं, कारण एका जागी थांबून कंटिन्यू राईड भेटणार नाही, कारण नाईटचा टाईम आहे. तर टोटल आपली गाडी 313 किलोमीटर चालली आहे माझ्या रिटर्न घरपर्यंतचं. तर आणि ओव्हरऑल अर्निंग 4,439 रुपयाची झाली आहे. त्यातनं मायनस करा CNG. सकाळी म्हणजे मी बारामतीला येताना भरलेला 590 काहीतरी फिल झालता, आणि आपण तळेगावला जाताना 400चा काय तरी भरलेला, व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलं मी. तर टोटल 1,000 रुपयाचा आपण राऊंड फिगर पकडूया. 1,000 रुपयाचा CNG मायनस केला, 3,439 रुपये झाले आपले टोटल 13 तासामध्ये. तर हेच की आपण जे डेली आपण 10 तास काम करतो, त्यामध्ये आपल्याला 2,000चा आपला प्रॉफिट होतं सगळं काढून, आणि आज आपण 13 तास काम केलं तर सगळं काढून आपल्याला 3,439 3400 पकडूया, 3400 रुपयाचा आपला प्रॉफिट झालाय. तर ठीक आहे. तर बघा, तर मला तो ओला चांगलं वाटतं. मी अजून 1 वीक टोटल ट्राय करणार आहे. तर 1 वीकमध्ये बघायचं काय अर्निंग होते. आज मंडे, आज मी तर आलोय बारामतीला, तर उद्या माझा प्रयत्न असेल जायचे. जर उद्या नाही गेलो तर परवा नक्की जाईल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा.